नमस्कार मित्रांनो, आज एक आपण असा प्रत्येकाला उपयोगी पडणारा आणि प्रत्येकाच्या घरी करता येण्यासारखा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्याला सर्दी होते, खोकला होतो आणि आता सध्या तर कोरोनाचा एवढा प्रादुर्भाव झाला आहे की लोक काही झालं, सर्दी खोकला झाले की लोक स्वतःवर संशय घेतात आणि साध्या सर्दीलाही कोरोना समजतात. साधा खोकला लागला तरी लोक आपल्याकडे संशयाच्या नजरेने पाहतात आणि हा खोकला किंवा ॲलर्जीयुक्त कफ बऱ्याच व्यक्तींना असतो. तो दूर करण्यासाठी आज मी सोपा उपाय सांगणार आहे. तरी मित्रांनो, व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर चला उपाय पाहूया. मित्रांनो, आपल्याला यासाठी 4 साहित्य लागणार आहेत. ते म्हणजे अडुळसा पावडर किंवा अडुळशाची पानं. तुमच्या परिसरात जे उपलब्ध असेल ते तुम्ही उपलब्ध करून घ्यायचे. यामुळे घशाची खरखर आणि छातीतील कफ कमी होण्यासाठी मदत होते. हा अडुळसा आहे. अडुळसा जुन्या काळी बिडीमध्ये किंवा विडीमध्ये घेऊन त्याचा धूर दिला जायचा आणि त्यानेही कफ कमी होण्यासाठी मदतच व्हायची. दुसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला वेखंड. वेखंड हे देखील आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे असून याचा देखील मोठा परिणाम होतो आणि यामुळे कफ, इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, घशाची खरखर ह्या गोष्टी कमी होण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर लागणार आहे ओवा. ओवा हा तर आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा. बघा, ओवा हा जे श्वसनक्रिया आहे, फुफ्सातील जे कफ साचण्याचं जे प्रमाण आहे ते नियंत्रित करतं. एरवी हा आपल्या फुफ्सामध्ये कफ असतोच, पण त्याचं प्रमाण कमी असतं आणि जेव्हा आपल्याला कफ खोकला होतो तेव्हा त्याचं प्रमाण हे जास्त होतं आणि म्हणून हे जास्त झालेलं प्रमाण आहे ते नियंत्रित करण्यासाठी आपल्याला हा ओवा लागणार आहे. ओवा देखील तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअर किंवा इतर कुठेही मिळतो. तुम्ही जे पाहिलं की अडुळशाचं पावडर हे आयुर्वेदिक स्टोअरमध्ये मिळतं, मात्र जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही करायचं काय आहे की तुमच्या घरी स्वतः तुम्ही अडुळशाची 4 ते 5 पाने आणून ती वापरायची आहेत. त्याच्यानंतर हे वेखंड हे देखील तुम्हाला मेडिकल किंवा इतर दुकानात सहज उपलब्ध होईल. आणि शेवटी लागणार आहे ते कपरी काथ. कपरी काथ हा आपल्या साधा जो काथ असतो पानामधला त्यापेक्षा थोडा वेगळ्या स्वरूपाचा असतो आणि हा आपल्याला शक्यतो आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होऊ शकतो. इतर ठिकाणी उपलब्ध होईल हे सांगणं शक्य नाही, पण आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध होऊ शकतो. समजा तुम्हाला हा मिळाला नाही तर तुम्ही बाकी 3 घटकच वापरून हा पदार्थ किंवा हे जे मिश्रण आहे, हा काढा आहे, तो तयार करू शकतात. आणि काढा कसा तयार करायचा ह्याची प्रमाणबद्ध प्रोसिजर मी आज तुम्हाला समजावून देत आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी. प्रमाण घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रमाण हे पाणी 3 पटीत घ्यायचं आहे आणि 1 पट होईपर्यंत राहू द्यायचं आहे. समजा तुम्ही वाटीने घेतलं 3 वाट्या तर 1 वाटी होईपर्यंत उकळू द्यायचं आहे. म्हणून प्रमाण घेताना कोणतीही गोष्ट घेता तर 3 घ्या. आता हे मी 1 वाटी, 2 वाटी आणि हे 3 वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे. आता म्हणजे फिक्स असंच नाही, पण आता ह्यापर्यंत होईपर्यंत तुम्हाला ते उकळू द्यायचं आहे. पाणी उकळल्याच्या नंतर साधारणतः आपल्याला अडुळसा पावडर आणि ते साधारणतः 1 चमचा, 1 चमचा पावडर टाकल्याच्या नंतर साधारणतः अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. आणि उकळल्याच्या नंतर गाळून घ्यायचं आहे चांगलं आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांना हे वापरता येईल. छोट्याने साधारणतः 2 ते 3 ml आणि मोठ्याने 5 ml पर्यंत ते 10 ml पर्यंत हे मिश्रण पिऊ शकतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळेस प्यायचं आहे. यामुळे तुमचा जी घशाची खरखर आहे, इन्फेक्शन आहे, कमी होईल, नाकात येणारी सर्दी कमी होईल आणि छातीत भरलेला कफही कमी होईल. अशा प्रकारे
हा उपाय तुम्ही साधारणतः 5 दिवस करायचा आहे. 5 दिवस झाल्याच्या नंतर थांबवून पुन्हा 5 दिवस गॅप देऊन पुन्हा 5 दिवस करायचा आहे. तसा 5 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. हा उपाय साधारणतः असा लांब उपाय म्हटलं तर 2 महिने करायचा आहे. यामध्ये ॲलर्जीयुक्त सर्दी, नेहमी भरणारा कफ, नेहमी भरणारी सर्दी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.